नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचे ग्रँड फिनाले येणाऱ्या 6 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी होणार आहे। यासाठी फक्त 5 सदस्य सिलेक्ट करण्यात येणार आहेत। कारण निकी तांबोळींनी मात्र ग्रँड फिनालेचे तिकीट मिळवून ग्रँड फिनालेसाठी सिलेक्ट झालेली आहे। त्यामुळे आता उर्वरित बिग बॉसच्या घरातील 6 सदस्यांमधून टॉप 4 सदस्य सिलेक्ट करायचे बाकी राहिलेले आहेत। त्यामुळे उर्वरित 6 बिग बॉसच्या सदस्यांमधून सध्या 2 सदस्य घराचा निरोप घेणार आहेत। म्हणजेच घराला टॉप 5 सदस्य मिळणार। तर मित्रांनो, मिडनाईट एविक्शन प्रमाणे बिग बॉसच्या घरातून वर्षाताईंनी निरोप घेतलेलाच आहे, पण अजून एका स्पर्धकाने बिग बॉस मधून निरोप घेतलेला आहे। या स्पर्धकाचं नाव ऐकून कोणालाच या डिसिजनवर विश्वास बसणार नाहीये, कारण बिग बॉसचा हा सगळ्यात अनफेअर डिसिजन आहे। कारण सोशल मीडियावर सध्या एकच बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे, ती म्हणजे अंकिता वालावलकरचे बिग बॉसच्या घरातून कन्फर्म एविक्शन झालेले आहे। सध्या ज्याप्रमाणे अंकिताला बिग बॉस मधून निगेटिव्ह रोल मध्ये दाखवले जात होते, ते यामुळेच की काय असा प्रश्न देखील नेटकरी उपस्थित करत आहेत। सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार अंकिता 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाला असून देखील बिग बॉसने अंकिताला घराबाहेर काढण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न तिचे फॅन्स उपस्थित करत आहेत। यामुळे बिग बॉसला आता टॉप 5 चे सदस्य मिळालेले आहेत। तर बिग बॉसचा हा डिसिजन कितपत फेअर किंवा अनफेअर होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे बिग बॉस विनर तुमच्या मते कोण होणार हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा।